नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, बघू शकतोय आपली आता ही जी रोपं आहेत ती कागदी लिंबूची 1.5 वर्षाची 3 किलोच्या बॅगमधली म्हणजेच 8x10च्या बॅगमधली ही रोपं आहेत। आणि रोपांची उंची म्हटलं तर आता ही रिबॅगिंगची रोपं आहेत, त्यामुळे उंची रोपं झालेली आहेत। आणि रोपांची उंची जर म्हटलं तर जवळजवळ 3-4 फुटाच्या वरती 4 फुटाच्या वरतीच रोपं आहेत। आणि आता आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते श्री अमर जाधव साहेब, मुक्काम पोस्ट तिरे, तालुका जिल्हा सोलापूर यांसाठी हे लोडिंग चालू आहे। आता हे आपले जे कस्टमर आहेत ते जुने कस्टमर आहेत। आता यांनी पहिली आपल्याकडून लिंबू लागवड असेल त्यांच्या मित्राने यांनी त्यांनी केली होती, आणि त्यानंतर आज रोजी पुन्हा एकदा त्यांचं आता हे असं गाडी लोडिंग करायचं नियोजन चालू आहे। तुटाळ आणि छोटासा दुसरा प्लॉट असं त्यांनी ते नियोजन केलेलं आहे। यामध्ये त्यांची लिंबूची रोपं, कागदी लिंबूची रोपं म्हणजेच देशी लिंबू किंवा आपला जो पातळ सालीचा लिंबू आहे त्याची ही रोपं आहेत। याचं हे लोडिंग चालू आहे। त्यानंतर आता याच गाडीमध्ये आपण त्यांचा तयार आंबा आणि तयार चिक्कूची काही झाडं भरणार आहोत मित्रांनो। तर आता या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये आपण लिंबू लागवड याविषयी माहिती देणार आहोत आणि लिंबूच्या जाती याबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा। आता लिंबू म्हटलं तर लिंबूमध्ये बऱ्याचशा जाती असतात, त्यामध्ये आपण कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू अशा 2 जाती आपल्याकडे जास्त पाहायला मिळतात। आता मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण मार्केट लिंबूचं लोडिंग बघितलं होतं की जो अतिपावसाच्या भागामध्ये कलमी लिंबू जो लावला जातो, पाण्याचा ताण बसला नाही बसला तरी उत्पादन निघावं, फळ लागावं या दृष्टीनं आपण जे नियोजन असते त्यासाठी आपण मार्केट लिंबू लावतोय। हा कलमी रोप असतात, गुटी कलमाची रोपं असतात आणि 12 महिने त्याला फळ असते, त्यामुळे त्याला बारमाही लिंबू म्हणतात किंवा बालाजी व्हरायटी आहे, बालाजी लिंबूसुद्धा म्हणतात त्याला। आणि दुसरी जी व्हरायटी आहे ती आहे कागदी लिंबू, आणि कागदी लिंबूलाच आपण देशी लिंबू किंवा साई सरबती म्हणतोय, कारण हा जो आहे ती बियाची रोपं असतात, कलम नसतं याच्यामध्ये, त्याच्यामुळे देशी लिंबू। साई सरबती म्हणजे रस जास्त असतोय कारण साल पातळ असत्या, त्यामुळे याला आपण साई सरबती म्हणजे शाही सरबती असं सुद्धा नाव आहे त्याला। आता हे शाही सरबतीचं साई सरबती झालेलं आहे आता आपल्याकडं। तर अशा पद्धतीचं हे नियोजन आहे। आता याची लागवड अंतर म्हटलं तर आपल्याला कलमी रोपं लावत असताना 12x12वर एकरामध्ये 350 ते 350 रोपं लावायचे आहेत। आणि जर आपण बियाची रोपं म्हणजे ही कागदी लिंबूची रोपं लावतोय तर ही आपल्याला 15x15वर एकरी 200 रोपं लावायचे आहेत मित्रांनो। आणि कागदी लिंबू लावल्यानंतर 1.5 वर्षाचं रोप लावलं तर आपल्याला 2 ते 2.5 वर्षामध्ये, आणि रोपच जर आपण 2.5 वर्षाची आपल्याकडे असतात 13-13 म्हणजे 10 किलोच्या बॅगमध्ये ती जर लावली तर आपल्याला येणाऱ्या वर्षा 1.5 वर्षामध्येच उत्पादन चालू होतं। आणि जर आपण मार्केट लिंबू जर म्हटलं म्हणजे कलमी रोप जर म्हटलं तर कलमी रोपाची लागवड ही 12x12वर करायची, आणि उत्पादन म्हटलं तर 1.5 वर्षाचं आपण जर रोप लावलं, आता त्या दिवशी आपण जी रोपं दिली होती त्रिपुडी पाटण जिल्हा सातारा याकरता लोडिंग झालं होतं, तर त्यांना 1.5 वर्षाची रोपं दिली होती, ती जर आपण लावली तर त्याचं आपल्याला येणाऱ्या दीड ते 2 वर्षामध्ये उत्पादन चालू होतं। आणि लावत असताना 2.5 वर्षाची आपण झाडं लावली तर ती आपल्याला 13-13 म्हणजे 10 ते 12 किलोच्या बॅगमध्ये येतात, आणि त्याचं जे उत्पादन आहे ते आपल्याला वर्षभरातच 6 महिने ते वर्षभरात उत्पादन चालू होतं आहे। कारण कलमी रोप म्हटलं तर दोन्ही झाडांना जे फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं असते। आता बियाच्या रोपामध्ये हे आपल्याला दिसत नाही, याचा ताण द्यायचा असतोय। आता मित्रांनो, हा जो पिरियड आहे तो फळं धरण्याचाच पिरियड आहे, आणि माझ्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी आता ज्या बागा धरलेल्या आहेत तर त्यांच्या फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये बागा आहेत, त्यासाठी आपल्याला पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा असतो। जर आपण ही झाडं लावतोय बियाची साई सरबती व्हरायटी, तर आपल्याला पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा आहे, आणि ताण दिल्यानंतर आपल्याला झाडाची पानगळ होते नॅचरली नाही झाली तर इथ्रेलची फवारणी असते। आणि त्यानंतर आपल्याला शेंडा कट करून बूम फ्लावर 05234 कीटकनाशक बुरशीनाशक याची फवारणी करायची आहे। त्यानंतर त्याला फ्लावरिंग यायला चालू होतं, फ्लावरिंग बऱ्यापैकी यायला लागलं की परत एक 8 दिवसानंतर परत ही फवारणी करायची आहे, आणि नंतर हळूहळू पाणी चालू करायचं आहे। त्याची पद्धत अशी असते की सुरुवातीला 5-10 मिनटं, त्यानंतर 5-5, 10-10 मिनटं ते पाणी वाढवत जायचं आहे। आणि एक जनरली 4 पाणी झाली की त्यानंतर खालून 05234 134013 हे सोडायचं आहे। 8 दिवसानंतर आपल्याला बेसल डोस असं बऱ्याचशा गोष्टी असतात बाग धरायचं म्हटलं तर। आता आपण शेतकऱ्यांना झाडं जगवण्याचं जे नियोजन आहे त्यासाठी आपण बिलाच्या मागं सर्व खत पाण्याचं शेड्यूल लिहून देत असतो, आणि जे बाग धरण्याचं जे नियोजन आहे ते शेतकरी जसे कॉन्टॅक्टमध्ये राहत जातात तसं त्या पद्धतीनं नियोजन देतो। कारण प्रत्येक शेतकऱ्यांच्या इकडचा पाऊस जो आहे किंवा जे नियोजन आहे ते पुढं मागं होत असते, त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक नियोजन हे टाईम टू टाईम दिलं जातं। कॉन्टॅक्टमध्ये राहायचं मित्रांनो, आणि
त्या पद्धतीनं नियोजन करायचं. आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल तर खाली आपला नंबर दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही संपर्क करू शकताय. आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची 1500हून अधिक व्हरायटीची रोपं मिळतात. खात्रीशीर रोपं, फ्री सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरीतून मिळत असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सबस्क्रिप्शन टोटली फ्री आहे. आपल्याला अपडेट मिळत जातात आणि खत पाण्याचं जे नियोजन आहे ते सुद्धा आपल्याला सर्व मिळत जाते. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण थांबणार होतो या व्हिडिओमध्ये. इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.